नाचणीची भाकरी तुम्ही सर्वच जण खात असाल, पण नाचणीचा इतका कुरकुरीत आणि जाळीदार डोसा तुम्ही कधी खाल्ला आहे का? आज मी तुम्हाला अजिबात इनो, सोडा, रवा, तांदूळ किंवा जरासुद्धा दह्याचा वापर न करता इतका मस्त कुरकुरीत नाचणीचा जाळीदार डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. या डोस्यासोबत खाण्यासाठी एक मस्त अशी झटपट फोडणीवाली हिरवीगार चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे. विशेष म्हणजे हा डोसा करण्यासाठी फार वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटात झटपट डोसा तयार होतो. चला तर मग लगेचच पाहूया नाचणीचा इतका मस्त कुरकुरीत आणि चविष्ट डोसा कसा बनवायचा. नमस्कार, मी प्रेषिता. प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. नाचणीच्या पिठाचा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये कोणत्याही एका कपाचा किंवा वाटीचा वापर करून 1 कप भरून नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. नेहमी जे भाकरीसाठी आपण पीठ वापरतो त्याचाच वापर करायचा आहे. आता या पिठामध्ये सुरुवातीला त्याच कपाने आपल्याला 1 कप भरून पाणी घालायचं आहे. सुरुवातीला जास्तीचं पाणी घालायचं नाही, कारण पिठामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आहे. इथे मी 1 कप पाणी घातलं आहे आणि एखाद्या विस्करच्या मदतीने किंवा पळीने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. हे असं गुठळ्याविरहित मिक्स करून झालं पीठ की लगेचच ह्यावर आपण झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत झटपट एक नारळाची हिरवीगार चटणी कशी बनवायची ते सुद्धा बघूयात. चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भरून ओल्या नारळाचे पातळ काप करून घेतले आहेत ते घालणार आहे. नारळाचा काळपट भाग मी काढून घेतला नाही, तशी आपल्याला हिरवीच चटणी बनवायची आहे. पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काढू शकता. सोबतच अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घालायचे आहेत. त्यानंतर एक मोठा चमचा भरून भाजकी चणा डाळ किंवा डाळ्या घालायच्या आहेत. यामुळे चटणीला घट्टपणा सुद्धा येतो आणि स्वाद सुद्धा खूप छान येतो. त्यानंतर आज आपण हिरवी चटणी बनवतोय, त्यामुळे मुठभर स्वच्छ धुवून कोथिंबीर देठासहित मी घालणार आहे. थोडीशी पुदिन्याची पानं सुद्धा असतील तर यामध्ये घालू शकता. आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे. नारळाचे मी तुकडे करून घेतलेले, त्यामुळे सुरुवातीला असंच मिक्सरला फिरवणार आहे. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची आहे. इथे मी घट्टसर चटणी ठेवली आहे, कारण आपण कुरकुरीत डोसा बनवतोय. ही चटणी तुम्ही अशीच नुसतीही खाऊ शकता, पण आज मी या चटणीवर एक फोडणी देणार आहे. त्यासाठी कढल्यामध्ये 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायची. त्यानंतर अर्धा चमचा भरून मोहरी घालायची आणि मोहरी तडतडली की लगेचच पाव चमचा भरून हिंग घालायचा आणि थोडंसं परतून लगेचच ही फोडणी या चटणीवर ओतून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची. इथे आपली फोडणीवाली स्वादिष्ट अशी नारळाची हिरवीगार चटणीसुद्धा तयार आहे. आता आपण झाकून ठेवलेलं जे नाचणीचं पीठ आहे ते बघूया. चटणी बनवेपर्यंत पीठ सुद्धा फुलून आलं आहे आणि थोडंसं घट्टसर सुद्धा झालं आहे. त्यामुळे ह्यामध्ये त्याच कपाने साधारण अर्धा ते पाऊण कप एवढं मी पाणी घालणार आहे. पिठाला जसं पाणी लागेल त्यानुसार थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे. नेहमी आपण जसे घावणे बनवतो तांदळाचे, त्याचप्रमाणे आपल्याला अगदी पातळसर हे मिश्रण ठेवायचं आहे. म्हणजे छान जाळी सुद्धा पडते आणि आपले डोसे कुरकुरीत सुद्धा बनतात. इथे एका पळीने मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते. बघू शकता किती पातळसर लेयर आला आहे पळीला. एवढंच पातळ हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. आता हे डोसे आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालणार आहे. सोबतच अर्धा चमचा भरून जिरे आणि अर्धा चमचा भरून चिली फ्लेक्स घालणार आहे. तुम्ही जर लहान मुलांना हे डोसे देणार नसाल तर यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून सुद्धा घालू शकता. आणि सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मीठ विरघळेपर्यंत एकजीव करून घ्यायचं. इथे आपलं डोसासाठी बॅटर तयार आहे. आता लगेचच आपण ह्याचे डोसे बनवून घेऊयात. डोसा बनवण्यासाठी इथे मी एक तवा चांगला कडकडीत गरम करून घेतला आहे आणि थोडंसं ब्रशने त्यावर तेल लावून घेतलं आहे. आता गॅसची आच मंद करायची. आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं डोस्याचे ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण पीठ खाली बसू शकतं. आता एक डाव घ्यायची अशी पळी खोलगट आणि त्याने हे मिश्रण असं तव्यावर सोडायचं आहे. पातळ मिश्रण असल्यामुळे बघू शकता कशी मस्त जाळी पडली आहे आणि तवा चांगला कडकडीत असल्यामुळे अशी जाळी पडते. डोसा घालून झाल्यावर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि वरचं जे पीठ आहे डोस्याचं ते कोरडं होईपर्यंत वाट बघायची. एकदा हे वरचं आवरण असं कोरडं झालं की ह्यावर 1 चमचा भरून तेल सोडायचं, म्हणजे डोसा चांगला कुरकुरीत तयार होतो.
तुम्हाला तेल आवडत नसेल तर ह्यावर साजूक तूपसुद्धा घालू शकता. आता गॅसची आच आपल्याला मंदच ठेवायची आहे जोपर्यंत या डोस्याच्या कडा सुटून येत नाही. 2 ते 3 मिनिटानंतर बघू शकता डोस्याच्या कडा कशा सुटून आल्या आहेत. आता एखाद्या उलथण्याने आपल्याला ह्या कडा चारी बाजूने अशा सोडवून घ्यायच्या आहेत आणि डोसा लगेचच मी फोल्ड करून घेणार आहे. बघू शकता किती मस्त जाळीदार आणि कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे. आणि आपण पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा योग्य ठेवलेली, त्यामुळे अतिशय पातळ असा डोसा तयार झाला आहे. यापेक्षा पातळसुद्धा करू नका, नाहीतर डोसा खातोय असं वाटणार नाही. इथे मी डोसाचा आवाजसुद्धा ऐकवते. बघू शकता किती मस्त कुरकुरीत तयार झाला आहे. हे जाळीदार डोसे कधीही दोन्ही बाजूने शिजवून घ्यायचे नाहीत, कारण जेव्हा हे डोसे आपण दोन्ही बाजूनी शिजवून घेतो, तेव्हा ते नरम पडण्याची शक्यता असते. त्यामुळे एकाच बाजूने डोसा शिजवून घ्यायचा आणि लगेचच काढून घ्यायचा. आता आणखी एक डोसा मी तुम्हाला करून दाखवते. मी आता इथे तेल लावत नाही. फक्त ब्रशच्या मदतीने जे डोस्याचं थोडे कण शिल्लक राहिलेले अगोदरचे, ते मी काढून घेतले आहेत. तुम्हाला जर पळीने हा डोसा बनवायचा नसेल, तर फुलपात्र किंवा एखादी वाटी घ्यायची आणि त्याने डोसा कसा बनवायचा ते बघूयात. तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा पुन्हा एकदा आणि फुलपात्राने हे डोस्याचं मिश्रण पुन्हा वर-खाली करून घ्यायचं आणि असं सोडून घ्यायचं. तुम्हाला फुलपात्र्याने असं जमत असेल, तर असं करू शकता किंवा पळीने मगाशी दाखवलं त्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने डोसा असा घालून घ्यायचा. आता सुरुवातीलाच गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि वरचं मिश्रण कोरडं होईपर्यंत वाट बघायची. एकदा असं कोरडं झालं, की एखाद चमचा तेल किंवा तूप सोडायचं आणि पुन्हा गॅसची आच मंद करायची आणि डोस्याच्या कडा सुटेपर्यंत वाट बघायची. 2-3 मिनिटातच इथे दुसरा डोसासुद्धा बघू शकता तयार झाला आहे. अगदी मस्त कुरकुरीत तयार झाला आहे. याचा आवाजसुद्धा मी तुम्हाला ऐकवते. आता हा डोसासुद्धा लगेचच मी सर्व्ह करून घेते. इथे मी दोन्ही नाचणीचे कुरकुरीत डोसे सर्व्ह करून घेतले आहेत. सोबत जवसाची चटणी आणि आपण तयार केलेली हिरवीगार नारळाची चटणी. हा डोसा बघू शकता किती पातळ, कुरकुरीत आणि जाळीदार झाला आहे. तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने झटपट आणि पौष्टिक नाचणीच्या पिठाचे डोसे करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करायला विसरू नका. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.